तर आहे ना सकाळचे 10 वाजले होते ना. आम्ही ना सगळे आवरून बसलो होतो गाडीत. आम्ही चाललो होतो मका मोडायला. थोडं पुढं जाऊन पाहत होता का या भाऊने तर डायरेक्ट पायच वरती करून दिले होते. आता हा काही विषय आता आम्हाला कोणालाच काय कळालं नाही. तुम्हाला काय कळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यात आमची पब्लिक खाली उतरायचं नावच घेत नव्हती. इडून तिडून लटकून आले माकडावानी. आता तुम्ही सांगा बरं काय म्हणावं यांना आता. मकापाशी पोचलो तो खरी, पण मग ते म्हणत होते कवळी. त्यांना म्हणलं तुम्ही खालून पाहा आम्ही वरून पाहतो. त्यांना म्हणलं थांबा मी पण येतो, तुम्हाला काही कळत नाही. मी बाहेरून तरी पाहतो माका कशी आहे काय. मकाला सुरुवातच केली होतं तर लगे हातालाही लागलं होतं. आता तुम्हीच बघा किती रक्त वाया गेलंय मावाला. आमची मका आहे ना आता मोडून भरून पण झाली. आता आम्हाला जेवण करायला जायचं. जेवण झाल्यावर लगेच कट्टे व्हायला जायचं होतं. त्यांना म्हणलं पाटापाटा खाऊन घ्यावर का आपल्याकडे टाईम नाही ना. मी ना वजनाला पण सुरुवात केली होती नाही का. सगळे कट्टे एकत्रच आणत होते, त्याच्यामुळं दोन्ही गँगे एकत्र वाहत होते. आमचे कट्टे ना वाहून झाले होते नाही का. आता त्यांची बारी होती. त्यांना म्हणलो तुम्ही थपी लावतोपर्यंत तुम्ही तुमची व्हिडिओ काढी. तुमचं आहे ना सगळं काम आता आवरलं होतं. त्यामुळे ना आम्ही घराकडे निघालो होतो. पण वाटात येऊन पाहत होता काय मोकार ना ऊसाचे ट्रॅक्टर येऊन बरेले. आता रे भाऊ काय करायचं. यांना म्हणलो काय करायचं. ते म्हणा जाऊ दे आता राय गाडीतच बसून एवढा कटाळा आला होता ना. आपण तर डायरेक्ट झोपून घेतलं होतं. मामुळे यांनी पण सगळ्यांनी झोपून घेतलं होतं. याला म्हणलं काय रे तुला झोपायचं नाही. तो म्हणा नाही अजून बसायचं. म्हणलं बस. त्याने इकडं समोर लग्न चालू होतं. त्यांना म्हणलो द्या आम्हाला इडंच उतरवणं, आम्ही तरी जेवण खावण करून घरी जातो. मग काय आता ते म्हणा हा का पाय बरं परत काही बोलू नको खरंच उतरवून दिलं वगैरे. म्हणलं हा उतरवतं खरी यायला. मी तर माझ्या कार्य बोलत होतो का उतरवून दे. त्यांनी तर खरंच उतरवून दिलंय ना भाऊ आम्हाला इडं. आता बसलोय गणगण करीत. मग काय त्यांना त्यांच्या घरी जाताना पाहून असंही वाटत होतं खायला. आता आम्ही कधी घरी होतो काय माहीत. तेवढ्या तिने साईबाबाची पालखी पण चालली होती. लय बरं गाणं लागलं होतं माहिती का. थांबा तुम्ही पण ऐका, तुम्हाला पण कळलं गाणं कसं आहे ते. आम्हाला आहे ना भाऊ आज तर डायरेक्ट आमच्या शेटनं आम्हाला स्कूल बसच पाठवली ना भाऊ माणसाने यायला. मग काय बसलो ना भाऊ आम्ही पण एक जण करून शीटावर. त्यात ये म्हणे आम्हाला घे ना ब्लॉगमध्ये. मग घेऊन टाकलं त्यांना पण. मग चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.